क्रिकेटपटूंचा या ठिकाणी वारंवार आम्हाला संदेश हे मार्गदर्शन आहे की त्वरित सामने चालू झाले पाहिजेत. येस, तुम्ही ऑन स्क्रीन पाहतायत आयुध ब्रँडच्या अगदी विश्वसनीय बॅट्स आणि अनेक अनेक वेगवेगळ्या ब्रँड्सच्या खरं तर एक यशस्वी मराठी उद्योजक आहेत. शिरीष पाडा येथे त्यांचं प्रशस्त शॉप आणि सध्या ऑन स्क्रीन तुम्ही ते पाहतायत सर्व प्रकारचं क्रीडा साहित्य. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. यानंतरची अत्यंत महत्त्वपूर्ण लढत मॅच नंबर चला दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे, तुमचा 12th मॅन इथं पाहिजे. क्रीडा विश्वातील एक फार मोठं नाव आदरणीय बंटीभाई ओबेराय या ठिकाणी उपस्थित झालेत. दादांना विनंती आहे की कृपा करून आपण मुख्य क्रीडा मंचावर येऊन तर वळूयात आपण क्रीडांगणावरती. द मोस्ट अवेटेड क्लोज एन्काउंटर इन बिटवीन द टू बिग टीम्स. इट्स अ बिग बॅटल इन बिटवीन टू टीम्स. एका बाजूला आपण पाहतोय बोईसर गुजरात परिसरातील खेळाडू जे झाहीर 11चं प्रतिनिधित्व करतात. तर अनेक दशकं ज्यानं भारतीय टेनिस बॉल क्रिकेटला स्वतःच्या नावाचा दबदबा वलयाकार रीतीनं प्राप्त करून दिला, तो शाहिद शेख क्रीडांगणावरती दाखल झाला. मॅन फ्रॉम अंबिवली कल्याण या परिसरातील एक मोठा गब्बर खेळाडू. चला बोलूयात आपण थोडंसं. इलियासभाई पठाण यांना विनंती आहे की आपण वेळेचा सदुपयोग कराल. अनेक स्पर्धा याची देही याची डोळा ज्या माणसानं गाजवल्या तेच खेळाडू सध्या क्रीडांगणावरती आहेत. एका बाजूला शाहिद शेखला तुम्ही अप्पर एंडला पाहतायत. डाऊन द एंड मला वाटतं इरफान टीम वाडा 11. हा तुमचा एक 12th मॅन इथं पाठवा. जमील नॉन स्ट्रायकर एंडला. डाऊन द एंड तुम्ही पाहतायत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ॲडव्होकेट साहिल पहिला बॉल घेऊन निघालाय ओव्हर द स्टम्प्स शाहिद शेखच्या समोर. कमी गतीचा बॉल टॅप केला. डिफेन्स करण्याचा प्रयत्न अगदी यष्टीरक्षक इलियासभाई स्वतः त्या चेंडूचा मागोवा घेत असताना पहिला निर्धाव चेंडू. एका बाजूला शाहिद शेख एका बाजूला मुजम्मिल आणि गोलंदाजी मार्कवर ॲडव्होकेट साहिल. बॉल तयार. इथे पहा बॅटची कडा घेऊन चेंडू अगदी निघालाय मिड विकेट आणि डीप मिड विकेट मध्ये अलॉंग दी कार्पेटनं हा फटका खेचला होता. थोडासा संभ्रमात्मक अवस्था निर्माण झाली आणि आता इथे दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. विनर स्पोर्ट्स हे नाव खरं तर टेनिस विश्व क्रिकेट जगतातील फार मोठं ब्रँड नेम आहे. अनेक खेळाडू म्हणजे असं आपण म्हणूयात की हे एखाद्या प्रकारची ऑर्गनायझेशन असावी, एखाद्या प्रकारची खेळाडूंची घडवणूक करणारी एक चालतं बोलतं हे विद्यापीठ असावं आणि त्या विद्यापीठानं अनेक खेळाडू दिले महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटला. इथे गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. कमी गतीचा बॉल उडवला इनफिल्डच्या डोक्यावरून इन फ्रंट ऑफ द विकेट. ब्लॅक स्क्रीनला जाऊन चेंडू धडकतोय. शाहिद शेखच्या बॅटमधून येतोय पहिला तडाखेबाज चौकार. कल्याण अंबिवली परिसराचं नावाला ब्रँडिंग जर कोणी दिलं क्रिकेट विश्वात तर यात शाहिद शेखनं. म्हणूनच मी KGF चित्रपटातलं ते वाक्य वारंवार उच्चारतो की द पॉवरफुल पीपल कम्स फ्रॉम द पॉवरफुल प्लेसेस. द हिस्ट्री वॉज रॉंग. द पॉवरफुल पीपल मेक्स द प्लेसेस पॉवरफुल. इथे शाहिद शेख बरसतोय अक्षरशः. शफल झाला, जागा बनवली, रूम दिला बॉलला आणि सरळ भिरकावलाय. स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधल्या क्षेत्रातून शाहिद शेखच्या मनगटातली ताकद इथे दिसत असताना ठोकलाय षटकार. थँक्यू. डीजे ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आपण पाहतोय. अगदी चेंडूला प्रेडिक्ट केलं. पोझिशन बनवणं फार गरजेचं होतं. स्वतःच्या बॅटमधलं जे पोटेन्शियल आहे ते इथे दाखवत असताना इट्स अ डिझास्टर स्ट्रोक प्लेड बाय मिस्टर शाहिद. षटकार आलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. 12 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. सामना 3 षटकांचा आहे. पुन्हा एकदा चहू बाजूनं टिपिकल कॉपी बुक स्टाईल. इथे शाहिद शेख चहू बाजूनं फलंदाजी करतोय.
आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला सलामी देत असताना ठोकलाय इथे चौकार. सध्या तुम्ही जे दृश्य पाहतायत वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयेशजी पाटील आणि क्रिकेट विश्वातील एक फार मोठं नाव बंटीभाई एकत्र जे दिसतायत आपल्याला. खरं तर ही ताकद म्हणजे अनेक विभागातील कोहिनूर हिरे शोधून शोधून विनर नेहमी एक संघटित संघ बनवत असतं. इथे पहा घुटना टेक और ये चौका देख. अत्यंत नेत्रदीपक स्ट्रोक आणि शाहिद शेख त्याच्या नॅचरल टिपिकल फॉर्म मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना इथे ठोकलाय. शेवटच्या बॉलवर चौकार. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहतायत. शाहिद शेखनं जागा बनवली, प्रॉपर मनगडाचा वापर केला आणि मिड विकेट मधून सरळ बॉलला पाठवलंय चौकारासाठी. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्कोअर मूव्स टू 20. 20 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. झाहीर 11 संघ संघर्ष जरूर करतोय. टॉस जसा जिंकला गेला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं, आमंत्रित केलं गेलं. खरं तर अभिनय पाटील जे नेतृत्व करतायत ध्रुवी 11 वाडा या संघाचं आणि 20 धावा या पहिल्याच षटकात अक्षरशः शाहिद शेख इथे मात्र बरसलाय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेट. मुझम्मिल त्याच्या देहयष्टीवर जाऊन चेंडू आदळलाय आणि तरी देखील पहा इथे पंचांमार्फत सिग्नल येतोय लेग बाईटचा. एक सिंगलच्या सहाय्यानं हे फार महत्वाचं आहे. मुझम्मिलला ठाऊक आहे फळी मात्र इथे चालते शाहिद शेखची. ऑन स्क्रीन तुम्ही प्रेक्षकांना पाहतायत अगदी नॅचरल गॅलरीज जशा लॉर्ड्सला आर्टिफिशियल गॅलरीज बनवल्यात. इथे या मैदानाची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की नॅचरली गॅलरीज निसर्गातल्या प्रस्थापित झाल्यात. तिथून मात्र त्या वृक्षांच्या आडून आडून प्रत्येक प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेतोय. इथे डेफिनेटली धावसंख्या जाऊन पोहोचली 21. 3 षटकांची लढत आहे. त्यामध्ये पहिला पूर्वार्धाचा खेळ समोर आहे. शाहिद शेख द गब्बर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट आणि एक दिमागदार खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. इथे गोलंदाजी मार्कवर खालीद. फटका चांगला आहे. टिपिकल कॅरेबियन स्टाईल. हा फटका खेचलाय. शाहिद शेख धडाडतोय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून. ठोकला इथे अत्यंत विस्फोटक फटका. षटकार. या षटकाराच्या सहाय्यानं संघाची टोटल जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे ती 27 गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांचा हा आकडा 27 जानेवारी आणि त्यांच्याच नावानं ठेवलेली ही स्पर्धा. खऱ्या अर्थानं या स्पर्धेला आज 4 चांद लागलेत. कारण जेव्हा जेव्हा व्यावसायिक खेळाडू इथं या वाडा क्रीडा नगरीवर अवतरले तेव्हा तेव्हा खरं तर प्रेक्षकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. तुडुंब जनसमुदाय इथं एकवटताना दिसतोय. डेफिनेटली शाहिद त्याच्या ज्या मागच्या 2 ते 3 दशकांचा जो 2 दशकांचा त्याचा जो टिपिकल फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना गोलंदाज तयार. खालिद हा देखील एक तरबेज गोलंदाज आहे. ओळखलं परखलं चेंडूला न खेळणं पसंत केलंय. पंच बाळा पवार सर इशारा करतायत. नो बॉलचा सिग्नल आलाय. 5 लाईनच्या पूर्णता बाहेर आहे. म्हणजे जी खरं तर विकेटची नियंत्रित लिमिटेशन्सची जी लाईन आहे त्या रेषेच्या बाहेर चेंडूचं लँडिंग झालंय. त्यामुळे पंचांनी नो बॉलला घोषित केलं. इथे मात्र फ्री हिटची नामी संधी असणार आहे. कारण 2007ला ज्यावेळी आपण पाहिलं नो बॉलवर फ्री हिटची संधी. इथे शाहिद शेखचा हा स्ट्रोक इनसाइड आउट लॉंग ऑफच्या डोक्यावरून अगदी चहू बाजून गरजतोय बरसतोय. ठोकला इथे आणखीन एक दमदार फटका. षटकार. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शाहिद आणि त्याचा साथीदार पांड्या अर्थातच मनीष कोलेकर ही जोडी फार गाजली. कदाचित त्या जय बिरूच्या जोडीनं अनेक क्रिकेट गाजवलं. इथे पहा खोलवर टप्प्याचा बॉल होता. पॉकेटचा वापर करतोय गोलंदाज. वेगावर देखील स्वार झाले होते आणि स्वतःच्या भात्यातला एक ताकदवार म्हणजे मेरिट मधला एक चेंडू त्यानं फेकला होता ज्यामार्फत निर्धाव चेंडूची सांगता झाली.
13 धावा खालीदनं आतापर्यंत खर्च केल्यात. वाडा 11 खेळते 34 या धावसंख्येवर. 1.4 षटकाचा खेळ संपलाय. उर्वरित 2 चेंडू मात्र शेष आहेत. सध्याचा नेट रन रेट जर आपण करंट रन रेट पाहिलं तर 20.40 च्या सरासरीने इथे धावा कमवल्या गेल्यात. फटका चांगला बॅट अँड पॅड मधून फ्लिक केलाय. मनगटाचा वापर करतोय शाहिद शेख. इथे चेंडू करतोय हवाई सफर, ठोकलाय. आणखीन एक विस्फोटक स्ट्रोक. षटकार 6. बाजीराव मस्तानी या चित्रपटातलं एक वाक्य आहे कि चीते की चाल बाज की नजर और बाजीराव के तलवार पे कभी संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकती है. कदाचित आता शाहिद शेखच्या बाबतीत ते म्हणावं लागेल की या खेळाडूवर कधी शासंकता क्रिकेटमध्ये दाखवणं हे निश्चितच तो फोल ठरवणारा, ते अगदी त्याचा जो आत्मविश्वास आहे अप्रतिम आहे. अगदी शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केलाय. बॉल चालला बॅकवर्ड पॉइंटला. तिथून एक सिंगल कन्वर्ट केली. सिंगलच्या सहाय्यानं शाहिद शेख वैयक्तिक धावसंख्या 39 12 चेंडूंमध्ये आणि वाडा 11 मात्र पोहोचली आहे ती 41 या धावसंख्येवर. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि प्रति षटक 20.50 च्या सरासरीनं धावा मात्र कमवल्या गेल्यात त्या 41. तिसरं षटक जे आहे ते अंतिम षटक असणार आहे. मुजम्मिलची फळी अजूनही शांत आहे कारण त्याला ठाऊक आहे ज्याची तलवार चालते त्या सेनापतीला संधी देणं फार गरजेचं आहे आणि आज ती तलवार चालवण्याचं काम जर करतोय तर मग तो त्याचं नाव आहे शाहिद शेख. इथे धावसंख्या जाऊन पोहोचली 41. नवीन गोलंदाजी मार्कवर. एका बाजूला जाहीर 11 हा संघ. चला टीम जाहीर 11 वेळ घेऊ नका अजिबात. कुठल्याही प्रकारचा वेळ काढूपणा इथं अजिबात करू नका. नवीन गोलंदाज प्रभात बॉलिंग मार्कवर. 41 धावा 2 षटकांचा खेळ संपलाय. भगवा करंडक 2025 ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. मानानं आणि सन्मानानं फडकणारा भगवा. खरं तर ही ओळख या क्रीडा स्पर्धेची आणि मागचे अनेक दिवस सुरू असणारी स्पर्धा म्हणजे गुरुवारी ज्या स्पर्धेचा शुभारंभ झाला, आज खरं तर मेगा ग्रँड फिनालेसाठी हे सगळे व्यावसायिक खेळाडू इथे एकवटलेत. थोडी जरा स्पीडअप कराल. विशेष करून जाहीर 11 संघाला आमची सूचना आहे, इलियास भाई तुमचं कोऑर्डिनेशन फार महत्त्वाचं आहे आता. अन्यथा मग मी बऱ्याचदा म्हणतो की तुम्ही जर वेळेआधी आलात तर इथं जास्त षटकाचे सामने आम्ही जरूर खेळू. इथे गोलंदाज तयार, बॉल तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. वेगानं चेंडू हाताळला होता ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. शाहिद शेख एक व्यावसायिक खेळाडू आहे. त्यानं ओळखलं चेंडूला आणि न खेळणं पसंत केलंय. एक्स्ट्रा धावा धावफलकावर जोडल्या जातील. संघाची टोटल जर आपण पाहिली याच एका आकड्याच्या मदतीनं 42 या धावसंख्येवर. 6 चेंडूंचं सत्र मात्र बाकी आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटचा शहनशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये आहे. शाहिद शेख पुन्हा एकदा सज्ज. प्रेशर आहे हे, खरं तर प्रेशर आहे. फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूपर्यंत चेंडूची मजल जाते आहे. वाईड +1 अशा 2 धावा ज्या धावफलकावर जोडल्या जातील एक्स्ट्रा स्वरूपात. याच 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल स्कोर मूव्स टू 44. लॉस ऑफ 0. एकही ब्रेकथ्रू देता आला नाही गोलंदाजांना. हे खरं तर फार मोठं अपयश गोलंदाजीचं म्हणावं लागणार आहे. या आधीचा पहिला सामना आपण पाहिला श्री केदारनाथ खरवते 11 आणि त्या विपक्षामध्ये जाहीर 11 या संघाचा. आणि मी विशेष कौतुक करेन शेवटच्या गोलंदाजाचं की ज्यानं वाडा तालुक्यातील वसुली गावचा तो खेळाडू त्यानं त्या 4 धावा 6 चेंडूंमध्ये थोपवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हा खरं तर वाड्याचा उच्चांक गाठलेलं क्रिकेट आपण त्या ठिकाणी पाहिलं. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस होता. मुजम्मिलनं चेंडूला लॉफ्ट केलाय. समोर क्षेत्ररक्षक आहे. अचूक झेल टिपली जाते आणि मुजम्मिलच्या पारीचा इथे अंत. शून्याचा चष्मा घालून हा खेळाडू निघालाय परतीच्या प्रवासाला. फर्स्ट विकेट गोज डाऊन. मिस्टर मुजम्मिल हॅज टू डिपार्ट. सूरज सर, खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद जरूर लागले, परंतु त्याकरता एक खंबीर नेतृत्व आपल्या पाठीशी उभं असणं आणि त्याची साथ असणं फार गरजेचं आहे. वाडा क्रिकेट असोसिएशनचे जे विद्यमान अध्यक्ष आहेत जयेशजी पाटील, अगदी कुठलाही प्रश्न असू द्यात, कुठल्याही खेडोपाड्यात स्पर्धा असू द्यात, तिथं प्रॉपर बॅकअप आणि पाठबळ देण्याचं काम जयेश पाटील करतायत. प्रत्येक खेळाडूला उभारी दिली जाते आणि त्या खेळाडूच्या पाठीशी जेव्हा हे असं व्यक्तिमत्व खंबीर उभं राहतं तेव्हाच या सगळ्या गोष्टी घडू शकतात. इथे गोलंदाज तयार. प्रॉपर स्विंग ऑफ ॲक्शन. जर तुम्ही पाहिलं स्विमिंग ॲक्शन इतक्या तरबेजतेनं त्यानं चेंडू फेकला
की गुडलँड टू गुडलँड डिलिव्हरी आणि स्लाइड कट केला ऑफस्टमच्या बाहेर. त्यामुळे नवख्या आलेल्या फलंदाजाला एक आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली. डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. इथे चेंडूंचा खेळ संपलाय. 2:44 धावा धावफलकावर आहेत. परंतु शाहिद शेख डाऊन द एंड आहे. ही खरं तर वाडा 11 या संघाकरता थोडीशी मी तर म्हणेन कमकुवत बाजू. इथे पहा स्टिअर केलाय बॉल लॉंग ऑन मध्ये चालला अलॉंग द कार्पेट, अक्षरशः मैदानाला आग लावत. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन होतं. थोडासा फंबल जरूर पाहायला मिळाला, परंतु तदनंतर एक बॅकअप दिला गेला आणि डेफिनेटली सिंगल इथे कन्वर्ट झाले. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 45 या धावसंख्येवरती. 3 चेंडू अजूनही शेष आहेत. एका बाजूला ध्रुवी 11 वाडा हा संघ संघर्ष करतोय जाहीर 11 या संघाच्या विपक्षामध्ये आणि गोलंदाज पुन्हा एकदा प्रभात सज्ज होतोय. षटकातला पुढचा चेंडू, फटका पहा. शाहिद शेखनं फक्त उडवून दिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क तर झाला, परंतु ताकद झोकता आली नाही फटक्यामध्ये. शाहिद शेखच्या पारीला इथून लागलाय पूर्ण विराम आणि गोंगावणारा वादळ क्षमवण्यामध्ये प्रभातला आलं यश. इथे विकेटचं पतन. विकेट नंबर 2 निघाला परतीच्या प्रवासाला. संतोष जाधव पिण्या या टोपण नावानं ओळखला जाणारा आणि खऱ्या अर्थानं एक व्यावसायिक गोलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे, परंतु फलंदाजी देखील तितकीच तरबेज आणि आता खरं तर एक व्यावसायिक फलंदाज म्हणून त्याची ती देखील ओळख त्यानं प्रस्थापित केली आहे. आमचे परम मित्र तथा महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटमधला दादा खेळाडू विजय जाधव यांचे बंधुराज सध्या क्रीडांगणावरती जात असताना अमीर आणि संतोष जाधव ही जोडी क्रीडांगणावरती आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि वाडा 11 या संघाचं प्रतिनिधित्व हे 2 खेळाडू करतील. इलियासभाई पठाण यांच्या मार्फत जाहीर 11 हा संघ सध्या क्रीडांगणावरती खेळतोय. प्रभात या षटकातले शेवटचे 2 चेंडू पुन्हा एकदा ब्लॅक स्क्रीन एंड कडनं निघालाय. गोलंदाज प्रभात ओव्हर द स्टम्प्स, बॅटची एज आणि हा चेंडू बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट पॉइंट मधून कर्विलिनियर मोशन घेऊन मागच्या दिशेनं आला. एक सिंगल इथे कन्वर्ट झाली. सिंगलच्या सहाय्यानं स्कोर मूव्स टू 46. 46 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा आणि अंतिम चेंडू या सेशन मधला बाकी आहे. पूर्वार्धाच्या खेळातील हा अंतिम चेंडू आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पूर्वार्धामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा बॉल आहे की अर्धशतक कंप्लीट केलं जाईल का, किती धावांचं टार्गेट असेट केलं जाईल, किती धावांचं आव्हान समोर ठेवलं जाईल जाहीर 11च्या, हे सांगणारा हा बॉल असणार आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. इथे पहा प्रॉपर कनेक्ट केलाय बॉल, परंतु अतिरिक्त उंची आणि लांबी ती देखील जास्त ठोकलाय. अत्यंत विस्फोटक संघर्षात्मक शंखनाद करणारा हा स्ट्रोक. 6 धावा षटकार. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 52. दोन्ही संघ नोंद घ्या. 18 चेंडू आणि 53 धावसंख्येचा पाठलाग. इथे जाहीर 11 या संघाला ते आव्हान पूर्ण करावं लागेल विजयासाठी. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय ऑन स्क्रीन. प्रॉपर ऍक्शन मध्ये आले. लाईन ऑफ ऍक्शन पिक केली, लॉफ्ट केलं बॉलला आणि लॉंग ऑफच्या मधून हा चेंडू सरळ पाठवलाय 6 धावांसाठी. 53 धावांचा पाठलाग तर सुरू होईल, परंतु कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. मायक्रोफोनवर आमंत्रित करूयात अक्षयजी पांडव यांना. थँक्यू.
गोरे प्रतिष्ठान, अन्यथा टॉस विन आरपी लायन्स अबीर 11 ला दिले जाईल. लवकर या टॉस साठी. लास्ट 20 सेकंड. अदरवाइज टॉस विन आरपी लायन्स अबीर 11. चला 12वा प्रतिनिधी लगेचच पाठवा. शेवटचे 15 सेकंद. बी फास्ट. कैलासवासी नारायण गोरे प्रतिष्ठान भिवंडी 11 टीम कॅप्टन. 10 सेकंड. 9 8 7 6 5 4 3 आला. आणि टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. टॉस साठी मान्यवरांना आमंत्रित करूया. माननीय बबनजी पाटील. मॅचला सुरुवात. फर्स्ट बॉल. जिशान गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पहिलाच बॉल अगदी योग्य तऱ्हेने हाताळला तिथे. जिशान खान जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस बॉक्स कडे आपण येतो. या ठिकाणी बबनजी पाटील यांच्या हस्ते टॉस केला जाते. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना, सेकंड राऊंड, सेकंड मॅच. टॉस जिंकलेला आहे आरपी लायन्स अबीर 11 वाडा. जास्त वेळ घेत नाही. मॅच चालू आहे. टॉस जिंकला. आपण काय स्वीकारणार? फिल्डिंग. 3 ओव्हरची मॅच आहे. कुठपर्यंत रोखणार? महिन्यामध्ये काय? टीम चांगली आहे समोरची. 3 ओव्हरमध्ये 25 ते 30 मध्ये रोखायचा प्रयत्न. स्कोर तर आमचे बॅट्समन तेवढे आहेत 7-8 जण, तर आम्ही ट्राय करू ते कम्प्लीट करायचे. वेल डन. बेस्ट ऑफ लक बोथ टीम कॅप्टन. बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू कॉम बॉक्स. प्रतिनिधी लवकरात लवकर आहे, अन्यथा ज्याचा प्रतिनिधी नाहीये त्याला 3 रन कट केले जातील. स्कोरर मला हैराण करतात. 3 रन कट केले जातील डायरेक्ट. या बॉल नंतर 3 रन. जिशान खान गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. मला माहिती आहे नावं, मात्र तिथे स्कोरर पर्यंत पोहोचला नाही. 3 रन कापल्या जातील. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतोय जोपर्यंत बॉलला तिथे उचललंय. 1 रन ही धावफलकावर जोडली जाईल. ज्या 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते येते 8 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ. सजे होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल. जिशान खान जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे चांगला कॅच. दर्जेदार झेल. अभिनय पाटील त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करत. माफ करा तिथे मुजम्मिल जो क्षेत्ररक्षण करत होता आणि एक चांगला कॅच झालाय मुजम्मिल कडनं. विकेट येते. नक्कीच अक्षय त्या ठिकाणी अभिनय पाटीलने या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कॅच घेतला होता. या स्पर्धेचे पहिले आपण तर आयोजक आहेत धर्मवीर प्रतिष्ठान, नामदेवजी धनगरे अध्यक्ष आहेत. भूपेंद्र भोईर, हेमंत पाटील, रोहिदास भोईर, सुधीर पाटील, निखिल पाटील, भावेश पाटील, विशाल मस्कर, जयदीप पाटील, सूरज सोनावणे, धर्मवीर प्रतिष्ठानचे संपूर्ण कमिटी मेंबर आणि वाडा क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष जयेश पाटील यांच्या संयुक्त विद्यमानाने मानाची ट्रॉफी, मानाचा चषक म्हणजे भगवा करंडकची ओळख आलेल्या तमाम सर्व क्रिकेट रसिकांचं या संपूर्ण कमिटी मेंबरकडनं धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकरकडनं आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. धन्यवाद सूरज. सध्या जर आपण पाहिलं तर ज्या एक प्रेक्षकानं तिथे झेल टिपला होता आपल्या या ठिकाणी प्रेक्षक आलेले आहेत ज्यांनी झेल टिपला होता. अक्षय पाटील, अभि पाटील यांच्याकडनं 200 रुपये कॅश प्राइज आहे. आपल्याला 200 रुपये मिळाले आहेत. जयेश लाखाची वलगने. स्पर्धा बघताना कसं वाटतंय? आणखी प्राइज आहे सूरज. मी प्रॉपर आबिरगरचाच आहे आणि ही स्पर्धा किती वर्षापासून म्हणजे आमचा जन्म झाला तेव्हापासून बघतोय आम्ही. त्याच्यामुळं मला आमच्या गावाचा अभिमान आहे. आणि सदानंद पाटील, जयेश वळगणे यांच्याकडनं अजून तुम्हाला 100 रुपये, 400 रुपये झालेले आहेत. अभिनंदन. वेल डन. यावेळेस मात्र हा बॉल त्याला ही हवा दिली आहे. चेंडू हवेत आहे. तिथे झेल जर आपण पाहिला तर तो ड्रॉप झालाय. दुखापत झाली आहे मला वाटतं मुजम्मिलला. तिथे चेंडू चेहऱ्यावर लागला असावा.
कारण हातातनं तिथं निसटलं, तिथे जे प्रेक्षक आहेत पाणी कोणाकडे आहे तर द्या त्याला लगेच, कारण मला वाटतं चेंडू हातातनं निसटून त्याच्या चेहऱ्यावर लागला होता आणि त्यामुळे थोडीशी दुखापत झाली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 ही धावसंख्या राफलकावर आहे, 9 ही धावसंख्या. तसेच या स्पर्धेला मोलाचं योगदान म्हणजे ट्रॉफी व्यवस्था त्यांच्या माध्यमातून पार पाडलेली आहे. यूट्यूब व्यवस्था पार पाडलेली आहे. प्रदीपजी घरत, युवराजजी पाटील, बॉल व्यवस्था भूषण पाटील, केतन पाटील, ट्रॉफी व्यवस्था विनोद भास्कर पाटील, उपतालुका प्रमुख शिंदेगड शिवसेना, माजी उपसरपंच अबिटघर यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह दाते आहेत दयानंद दळवी साहेब. सामनावीरचे बक्षीस दाते आहेत दयानंदजी पाटील. फाउंटन बियर शॉप पाणी व्यवस्थाचे दाते आहेत विनायकजी त्रिंबक भोईर. विशेष सहकार्य करणारे व्यक्तिमत्व गजानन म्हसकर, दिलीप गोतारणे, निलेश निमसे, प्रकाश बोंडवे, ज्ञानेश्वर खाडे, युवराजजी भोईर. आणि कूलर व्यवस्था या स्पर्धेला गिफ्ट हॅम्पर म्हणून मिठाराम पाटील यांच्या माध्यमातून सदाशिव भोईर यांचं मोलाचं योगदान. सायकल व्यवस्था सुप्रसिद्ध ॲडव्होकेट समीर मुकुंद पाटील यांच्या माध्यमातून. LED TV या ठिकाणी देण्यात आलेली आहे गणेश भोईर, पूर्वा वॉटर सप्लाय यांच्या माध्यमातून. मशीद जो स्ट्रायकर एनकडे आहे. पुढचा बॉल जिशान. यावेळेस मात्र हा बॉल पंच आमच्याकडे वळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वाईट +1 22 टोटल 2 धावा मिळतील या बॉलवर. महागडं ठरतंय षटक. धावफलक जर आपण पाहिलं तर 11 या आकड्यावर 5 चेंडूचा खेळ झालाय. जिशान खान जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, वेगानं गोलंदाजी करण्याकरता ओळखला जातो. पूर्वार्ध जर आपण पाहिला तर टेनिस बॉल क्रिकेटचा गब्बर मैदानाच्या आतनं दहाडताना पाहायला मिळाला. जिशान आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. चांगला बॉल इथे ऑन साइडला चेंडूला दिशा दिली क्षेत्ररक्षण करण्याकरता. अमीर दाफेदार तो चेंडूवर झेपा होतोय. जोपर्यंत अमीरनं चेंडूला उचललं, रिटर्न केलं, तिथे एक धाव धावफलकावर जोडली गेली. अमीर दाफेदार ज्यानं शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला होता. लाजवाब स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला होता. मीरा रोडला बिलॉंग करतो आणि गतवर्षीच्या नदीमुल्ला ट्रॉफीचा मॅन ऑफ द सिरीज राहिला होता अमीर दाफेदार, जो आपल्याला शेवटच्या चेंडूवर षटकार खेचताना पाहायला मिळाला. त्याच्याकडनं फील्ड झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 12. आर्यन आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता आर्यन भोईर, ज्याला गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेलंय. एक तेज गतीचा, जलद गतीचा, दर्जेदार गोलंदाज म्हणून आर्यनची एक स्वतःची ओळख आहे. जो आर्यन सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया इथे कशा पद्धतीने गोलंदाजी करताना तो पाहायला मिळेल. समोर स्ट्रायकर एनकडनं अल्केश जो फलंदाजी करण्याकरता मैदानामध्ये आपल्याला वन डाऊनच्या स्वरूपानं आलेला पाहायला मिळालाय. बघूया अल्केश या डावामध्ये 53 धावसंख्येचं एक बलाढ्य लक्ष ते सेट केलं गेलंय. यावेळेस आर्यनचा पहिलाच बॉल हवेत आहे. तिथे मुजम्मिल आणखी एक दर्जेदार झेल तो संपन्न करतोय. विकेट मिळतीये, माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन होतंय. व्हेरी फर्स्ट बॉलवर आर्यनला विकेट आली आहे. फलंदाज बाद. अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. एक मोठी धावसंख्या दाफलकावर उभी राहिली आहे. मोठी धावसंख्या दाफलकावर उभी आहे, त्यामुळे थोडीशी दमछाक झाली आहे. कारण प्रत्येक चेंडूवर आक्रमकतेनं खेळण्याकरताच फलंदाजांना फलंदाजी करावी लागते आणि प्रत्येक चेंडूवर आक्रमकता ती दाखवताना विकेट्स त्या जाणारच आणि तेच चित्र आहे या डावाचं. विकेट येत आहेत. तिथे अभिषेक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. लाल कलरची जर्सी परिधान केली आणि अगदी तसाच धोक्याचा इशारा त्याला बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतनं दाखवावं लागेल. आर्यन, चांगला बॉल. यावेळेस आपल्या आर्यनचा कट झाला. टप्पा खेळल्यानंतर मला वाटतं हलकासा आतल्या बाजूने येत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. गुडलँड स्पॉटवरनं टॉस सुद्धा झाला होता. बॉल टॉस करत चेंडूला टर्न करणं खूप कठीण असतं, मात्र याच करता तर आर्यनला ओळखलं जातं आणि ते काम इथे अगदी योग्यतेनं करताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल बॅटची कडा घेतल्यानंतर तिथे शॉर्ट फाईन लेग
चा खेळाडू चेंडूवर झेपावला. चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. योगेश पाटील योगी होता तिथे. बॉलला जोपर्यंत रिटर्न केलं 1 रन ही धाफलकावर जोडली गेली. ज्या 1च्या मदतीनं धाफलक 13 ऑन बोर्ड 13 धावा. अगदी शांतता ती मैदानाच्या आतमधनं आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा बॉल उडालाय तिथे शॉर्ट फाईन लेग मध्ये. योगेश पाटील त्याच्याकडनं चुकी होती. तिथे चेंडूला कॅच करणं थोडंसं आत्तापर्यंत कठीण केलंय. कारण तिथे झेल घेताना जोही क्षेत्ररक्षक घेतोय त्याच्याकरता थोडासा टास्क बनलाय. काय होतंय तिथं ते कळत नाही. कदाचित सूर्यनारायणाची किरणं डोळ्यावर येत असावी. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आर्यन तो सज्ज होतोय. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर तो मैदानाच्या आतनं उडालाय मात्र क्रॅश होईल. जिशान खान बॉलच्या खाली एक चांगला कॅच कॅरी झालाय. विकेट येते खेळाडू बाद. भोईर सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं करत असताना आपल्याला पाहायला मिळते अचूक टप्पा आणि भेदक मारा याकरता त्याला ओळखलं जातं. आणि त्याच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना वेळेआधी मॅचला आपल्या बाजूने खेचलंय असं म्हणायला हरकत नाही. कारण विकेट जातात मोठे फटके पूर्णपणे लुप्त पावलेत. नेक्स्ट मॅच आणखी एक तगडी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका बाजूनं भिवंडीची स्टारकास्ट दुसऱ्या बाजूनं जर आपण पाहिलं तर तिथे पालघरची स्टारकास्ट. म्हणजे अगदी तगडी मॅच यानंतर प्रेक्षकांना पुन्हा एकदा मैदानाच्या आतनं पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये केसारी जो फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. केसरी जो आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये आपण त्याला गोलंदाजी करत असताना पाहिलं होतं. आणि तो केसरी आता फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आहे. आर्यन शेवटचा बॉल तोही फलंदाजाला काही कळावा. तो विकेट किपर शाहिदच्या हातामध्ये जाऊन लपला. एक निर्धाव स्वरूपानं चेंडू येत असताना ओव्हरची सांगता झाली. रोहित गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल इथे हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर टप्पा खाल्यानंतर खाली राहत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला एक निर्धाव चेंडू तो पाहायला मिळाला. रोहित गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. आणि मित्रांनो खूप दूरचा प्रवास केलेला हा खेळाडू आहे. सध्या मुंबईत जरी वास्तव्यात असला तरी मूळचा कलकत्त्याचा हा गोलंदाज आहे जो रोहित सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. मुजम्मिलकडे आज सर्व चेंडू जात आहेत आणि तिथे अगदी सेफली ते कॅच कॅरी केले जातात. विकेट येते खेळाडू बाद. कुरघोडी होत असताना पाहायला मिळते. उरली आहे ती फक्त औपचारिकता. ती औपचारिकता तिथे पूर्ण केली जाईल. नवीन फलंदाज राहिल पठाण जो फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे राहिलच्या अगदी समोरनं फिरवला आणि विकेटच्या मागे नेला. निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने निघतोय. बॅट तर फिरतीये मात्र चेंडू मिडल होत नाहीये. मिडल झाले नाही तर मग मोठे फटके येणार नाही. आणि आता ते जरी आले तर या मॅचला जिंकणं ते शक्य नाही. नेक्स्ट मॅच बोथ टीम ऑन युअर मार्क सज्ज राहायचंय. चांगला बॉल इथे पाहायला मिळालाय. शॉर्ट फाईन लेग आहे तिथे आणि बॉलला जोपर्यंत फील केलं रन घेतली जाणार नाही. कारण जी काही औपचारिकता आहे ती औपचारिकताच फक्त इथे पूर्ण करायची आहे. अगदी चांगली गोलंदाजी राहिली. सुरुवातीला फलंदाजी लाजवाब राहिली. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे तिथे जर आपण पाहिलं तर बॉल
सीमारेषेच्या दिशेनं चाललाय, मात्र यानं काही फरक पडणार नाही. इथे बाईचा इशारा आलाय, बाईच्या स्वरूपानं चौकार आलाय. डावातील शेवटचा बॉल तो शिल्लक आहे. चला लगेचच नाणेफेकीचा कौल झालाय. ज्यांच्या वाट्याला फिल्डिंग आहे, मला वाटते टीम कैलासवासी नारायण गोरे प्रतिष्ठान संघ ज्यांनी नाणेफेक जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि लगेचच तो बॅटिंग करण्याचा ते करणार आहेत. फिल्डिंग मला वाटते टीम अबीर 11 आरपी लायन्स जे फिल्डिंग करताना पाहायला मिळणार आहेत. लगेच सज्ज राहायचंय. पालन आपल्याला लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. पालन या संपूर्ण टीमला लीड करतात. इथे मॅच समाप्त झाली आहे, विजयी होतीये ती टीम राहुलजी भोईर यांच्या माध्यमातून हा संघ मैदानामध्ये आहे. ध्रुवी 11 बंटीभाई आपल्याला विनंती आहे, आपल्याला मुख्य मंचावर यायचंय. बंटीभाई सतिंदर ओबेरॉय भारतीय टेनिस बॉल क्रिकेट मधलं एक दर्जेदार नाव, ज्यांनी अगदी टेनिस बॉल क्रिकेट मधले कित्येक खेळाडू घडवले आणि ज्यांना मोठ्या मंचावर नेलं ते Winner सतिंदर Sport. ओबेरॉय विनर स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा. बंटीभाई आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर नक्कीच मोठी स्पर्धा म्हटल्यानंतर दिग्गज भूपेंद्र पाटील यांना विनंती करतो. मान्यवरांचं मोलाचं योगदान लाभतं. प्रथम पारितोषिक नामदेवजी